तर मग हॅलो एव्हरीबडी, कशा आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक मनापासून स्वागत आहे. तर मग आज सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला काही वेगळं नाही वाटत आहे रोजच्या ब्लॉगपेक्षा? कारण आजचा ब्लॉग जो आहे तो मी शूट करतो आहे. तर मग आजचा व्लॉग थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे तुमच्यासाठी. तर मग आज सगळ्यात पहिली गोष्ट तर की मी आता बाहेर आलेलो आहे, अंघोळ वगैरे सगळं झालेली सकाळी उठून. मस्तपैकी उन्हात उभा राहिलं कारण थंडी इतकी जास्त पडलेली की विचारता सोय नाही की आणि त्यात पण आजूबाजूला फुल झाडं झुडं त्याने पण एकदम अजूनच थंडी वाजती. तर मग आज विषय असा होतो ना की या थंडीने ना सर्दी खोकला म्हणजे इतकं मी जाम झालो होतो ना 2-3 दिवस. फुल एकदम गोळ्या औषधं वगैरे कंटिन्यू चालू होती मला. तर मग तुम्हाला आता असं नाही वाटत का की मी शाळेत का बरं नाही गेलो? तुम्हाला प्रश्न पडतच असाला. कारण आज मी शाळेत नाही गेलो म्हणजे आज सारख्या शाळेत जायचं आहे, पण मग सकाळी नाही जायचं. आज शाळेत जायचं आहे 3 वाजता मला. का बरं? कारण आज माझा ॲन्युअल डे आहे. ॲन्युअल फंक्शन किंवा गॅदरिंग. तर मग आज मला गॅदरिंगला 3 वाजता बोलवलेलं आहे शाळेत. आमच्या इकडं गॅदरिंग जी आहे ती रात्रीच होती. 4-5 वाजता सुरू होती आणि एकदम डायरेक्ट रात्री संपते. त्याच्यामुळं मग आम्हाला 3 वाजता बोलवलेलं आहे पार्टिसिपंट्सला. पॅरेंट्सला 4 वाजता बोलवलेलं आहे. तर मग आता चला घरी. खूप ऊन खाल्लं. तर मग आता मी सगळ्यात पहिलं तरी खाऊन घेतो. मम्मानी ज्या वगैरे बनवलं होतं ना, मस्तपैकी बटाट्याची भाजी. हा एक नंबर एकदम. हम्म, एक नंबर भाई एकदम. डबा बिबा काही किती तर आता इथं वाजले दुपारचे 2:45 आणि 3 वाजता म्हणजे गावातून बस आहे शाळेची. तर त्याच्यासाठी भाऊ आता चिन्मयला गावामध्ये सोडून येतोय, म्हणजे तो बसने शाळेमध्ये जाईल. तर तो खूप असा आनंदी होता की आज गॅदरिंग आहे. तर आता इथं वाजलेत संध्याकाळचे 4:45 आणि आता माझा भाऊ आणि आम्ही दोघं जण चिन्मयची आता शाळेमध्ये गॅदरिंग बघायला चाललो आहे. आणि आता आम्ही पोचलो होतो श्रीरामपूरमध्ये आणि श्रीरामपूरला आलो आणि वडापाव खाल्ला नाही तर असं होतच नाही. तर इथला हा जो वडा आहे तर हा खूप छान आणि झणझणीत असा वडा असतो. तर आम्ही तिथं गेल्यावर ते जे आहेत काका तर ते बोलले की थांबा, मी तुम्हाला छान गरमागरम वडे बनवून देतो. तर त्यांनी आम्हाला इथं एकदम फ्रेश आणि गरम असे वडे बनवून दिले. तर वडापाव घेतल्यानंतर आम्ही पुढं शाळेमध्ये जाण्यासाठी निघालो. मुलांना खेळण्यासाठी ना शाळेचं खूप असं मोठं ग्राउंड आहे. तर त्या ग्राउंडवरच चिन्मयची त्यांची गॅदरिंग होती. तर हे मेन एंट्रन्स आणि इथंच सुरुवातीलाच लगेच ना खूप सारे असे स्टॉल लागलेले होते. तर इथं बेकरी पदार्थ होते. त्याच्यानंतर आपली भेळ, शेवपुरी, वडापाव, आईस्क्रीम, दाबेलीचा पण इथं स्टॉल होता. Also, I welcome Sister Celine, CMC, Principal, Deep English Medium School, Srirampur.
You facilitate teamwork and bring out the best in others. And your effort in coordinating the various activities of the school is appreciated. She has a great spirit to maintain the discipline and progress of both students and staff. Welcome, dear sister. I invite Mrs. Jyoti ma'am to felicitate Sister Celine with the bouquet and shawl. त्यानंतर इथं चिन्मयचा डान्स झाला, तर कॉपीराईट पडेल म्हणून मी गाणं इथं म्यूट करून ठेवलंय. सोडण्यात आली आहे. इंदिरानगर आणि अशोकनगर साठी सुद्धा बस सोडण्यात आली आहे. त्या बसमध्ये सुद्धा आपण जाऊ शकता. पुन्हा एकदा सूचना येतो, इतका जास्त थकलेला नाही एकदम, विचारता सुरू होते. जाम झालं एकदम, पाय वगैरे फुल जाम झालेले. 3 ते 4 तास कंटिन्यू उभा होतो मी. डान्स वगैरे पण खूप छान झाला त्यातल्या त्यात. बांधेच राहिलं नाही. रात्रीचे 11:30 वाजलेत. खूप थंडी खूप. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा.